मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. पार्थ पवार यांची आमोडिया कंपनी मुंढव्यातलं जमीन खरेदीचं प्रकरण याची चर्चा सुरू झाली, पण त्या चर्चेच्या निमित्तानं आणखी वेगळी चर्चा झाली. पार्थ पवार यांच्या ह्या जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये त्यांची बाजू घेऊन पुढे आल्या त्या सुप्रिया सुळे. पार्थनं काही चुकीचं केलं नाही, पार्थ काही चुकीचं करू शकत नाही, पार्थची या प्रकरणात काही दोष नाही, म्हणून पार्थ राखण करण्याचं काम सुप्रिया सुळे यांनी केलं. अजित पवार यांनी वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केलेला असताना सुप्रिया सुळे या दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे खासदार ज्यांनी घेऊन गेलेले आहे त्या अजित पवारांच्या मुलाची एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे भलावण करतायत असं दिसल्यानंतर महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची चर्चा अधिक सुरू झाली. ती म्हणजे सुप्रिया सुळे यांचं राजकीय भविष्य काय. सुप्रिया सुळे यांचं राजकीय भविष्य काय असावं किंवा काय असेल असा प्रश्न राजकारणातल्या जाणकारांना आणि सर्वसामान्य माणसांना या निमित्तानं पडला. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 4 वेळा खासदारपद भूषवलं. बारामतीमधून त्या खासदार म्हणून निवडून आल्या. सुप्रिया सुळे यांना अनेक वेळा संसद रत्न नावाचा पुरस्कार मिळाला वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या जमेच्या गोष्टी म्हणून सांगता येतील. परंतु सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं आणि शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेण्यामध्ये त्या यशस्वी ठरल्या का, या 2 प्रश्नाच्या निकषावर सुप्रिया सुळे यांचं मूल्यमापन करण्याची वेळ आलेली आहे. सुप्रिया सुळे यांच्या भविष्याचा मार्ग अतिशय खडतर आहे. आजपर्यंत बाबा पाठीशी होते म्हणून मुलगी जे ते यशस्वी होत गेली आणि मुलीला 4 वेळा खासदार म्हणून निवडून येता आलं. एवढाच सुप्रिया सुळे यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा अर्थ आहे. भारताच्या संसदेत चर्चा चालू झालेली होती ती भारत आणि पाकिस्तान युद्धानंतरच्या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातली होती. या चर्चेतलं सुप्रिया सुळे यांचं भाषण सर्वांनी आवर्जून ऐकावं. सुप्रिया सुळे काय बोलत होत्या आणि कोणाच्या बाजूने बोलत होत्या हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनीच त्यांचं भाषण ऐकून लोकांना सांगायला हवं. ऑपरेशन सिंदूर हे आयत्यावेळी माघारी का घेतलं हा प्रश्न सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते प्रधानमंत्र्यांना विचारत असताना हा प्रश्न सुप्रिया सुळेंना पडला नाही आणि हा प्रश्न जे आहे ते सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना विचारला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत यशस्वी होत असताना तुम्ही शस्त्रसंधी का केली आणि त्या शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेनं का केली हा प्रश्न राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे संजय सिंह हे मोठ्या आवाजात आवेशानं आणि तावातावानं पंतप्रधानांना विचारत असताना सुप्रिया सुळे यांनी त्या विषयाला हातही न घालणं ही गोष्ट मोठी गमतीशीर होती. त्यापेक्षा गमतीशीर गोष्ट पुढे होती की सुप्रिया सुळे या त्यांच्या भाषणामध्ये सांगत होत्या की ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर भारतातल्या अनेक पक्षातल्या प्रतिनिधींना जे ते जगामध्ये वेगवेगळ्या फोरमवर भारताची बाजू मांडण्यासाठी पाठवलं गेलं. त्या फोरममध्ये माझी निवड केली गेली. आदरणीय पंतप्रधानांनी मला तिथं पाठवलं म्हणून मी आदरणीय पंतप्रधानांचे आभार मानते असं सुप्रिया सुळे सांगत होते. सुप्रिया सुळे हे एकाच वेळी सरकारच्या समर्थनार्थ बोलतायत की सरकारच्या विरोधात बोलतायत हे समजत नव्हतं. तुमची भूमिका आणि विचारधारा ठोस असली तर तुम्हाला असा प्रश्न येत नाही, असा प्रसंग तुमच्यावर येत नाही. बारामती इथं विद्याप्रतिष्ठानच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये गौतम अदानी हे माझे मोठे भाऊ आहेत असं सुप्रिया सुळे एका बाजूला सांगत असतील आणि या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो राज्यकर्त्यांना आणि राजकारण्यांना घेऊन पळवणारा उद्योगपती अशी सामान्य माणसांच्या मनामध्ये गौतम अदानी यांच्याबद्दलची प्रतिमा असेल तर सुप्रिया सुळे यांची प्रतिमा ही लोकांच्या मनात नेमकी कशी जाईल हा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी स्वतःला विचारला पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी त्यांना विचारलं पाहिजे. प्रशांत जगताप नावाचे पुणे शहरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष होते. ते विचारधारेच्या भूमिकेवर आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतो आहे हे कळाल्यानंतर काँग्रेस पक्षात निघून गेले. ते काँग्रेसमध्ये निघून गेल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतलं सुप्रिया सुळेंचं बोलणं ऐका. त्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंनी दिलेली उत्तरं ऐका. सुप्रिया सुळे यांची विचारधारा स्पष्ट नाही. सुप्रिया सुळे यांना काय म्हणायचं आहे ते त्यांना समजत नाही. सुप्रिया सुळे कोणाच्या बाजूनं बोलत आहेत हे लक्षात येत नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे या कधी रस्त्यावर उतरल्या नाहीत. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या
म्हणून सुप्रिया सुळे यांनी कधी स्वतःचं नाव केलं नाही. सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची कधी बाजू घेतली नाही. मराठा आरक्षणाचं आंदोलन मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोर धरत होतं. सर्वसामान्य मराठा समाजातला कार्यकर्ता हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ताकद लावत होता. अशा वेळी सुप्रिया सुळेंना एका पत्रकारानं विचारलं, मराठा आरक्षणाबद्दल तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? आणि सुप्रिया सुळे यांनी सांगून टाकलं की मराठा आरक्षणापेक्षा आमच्यासमोर अधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुप्रिया सुळे यांच्यावर त्यावेळी मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज झालेला होता. समोर आलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना सुप्रिया सुळे काय बोलतील याचा अंदाज त्यांच्या शेजारी बसलेल्या आणि त्यांच्या बरोबर असलेल्या भल्याभल्यांना येत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सुप्रिया सुळे यांचं 20 वर्ष राजकारणात राहिल्यानंतर आणि 4 वेळा केंद्रामध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर महाराष्ट्रभर स्वतःचं असं कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण व्हायला हवं होतं. स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवायला पाहिजे होता. साताऱ्यातलं संपदा मुंडेचं प्रकरण असू देत किंवा ठाण्यातल्या मुलींच्या अत्याचाराची प्रकरण असू देत, प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरणारी महिला कार्यकर्ते म्हणून सुप्रिया सुळे यांना स्वतःचं नाव करण्याची संधी होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी यापैकी काही केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा होता तो पुढं नेणं, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं, त्या पक्षाचं संघटन तयार करणं, त्या पक्षाचं संघटन वाढवणं, यातलंही सुप्रिया सुळे यांच्याकडून काही झालं नाही. शरद पवार आयुष्यभर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहिले, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहिले. शेती आणि शेतकरी हा शरद पवारांच्या प्रेमाचा विषय राहिला. या बाबांच्या आवडत्या विषयाकडे देखील सुप्रिया सुळे यांनी कधी लक्ष दिलं नाही. सुप्रिया सुळे यांना राजकारणात नेमकं काय मिळवायचं आहे हे त्यांना स्वतःला समजलेलं आहे किंवा नाही हे माहिती नाही. मला राज्याच्या राजकारणात रस नाही असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे यांना नेमक्या कोणत्या राजकारणात आणि कसल्या राजकारणात यश आहे, रस आहे हे समजून येत नाही. परंतु राजकारणात रस घेणं म्हणजे काय? सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सत्ता मिळवणं आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी ती वापरणं, याला एक चांगल्या प्रकारचं राजकारण असं म्हणतात. हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात घ्यायला हवं. सभा जिंकणारी फरडा वक्ता अशी सुप्रिया सुळे यांची ओळख कधीच नव्हती. सुप्रिया सुळे यांच्या भोवती स्वतःच्या कार्यकर्त्यांचं जाळं नाही. आजपर्यंत कधी अजितदादांच्या पाठिंब्यामुळं तर कधी शरद पवारांच्या वजनामुळं सुप्रिया सुळे या त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात भरघोस मताने निवडून आल्या असतील. परंतु सुप्रिया सुळे यांचं एक व्यक्ती, स्वतंत्र व्यक्ती म्हणून, स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जर भविष्य बघितलं तर ते भविष्य अंधारमय आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूटच झाली नाही आणि काही आमचे सहकारी जे आहेत ते भाजपसोबत गेले आणि काही सहकारी इथंच राहिले. अशा पद्धतीची विधानं पुण्याच्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे करत असतील तर त्यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे किंवा ऐकणाऱ्यांची त्या दिशाभूल करतायत असं ऐकणाऱ्यांना वाटावं इतपत त्यांचं बोलणं जे आहे ते असंबंध होत आहे. आणि हे सुप्रिया सुळे यांना कोणीतरी सांगण्याची आवश्यकता आहे. संसदेतली सुप्रिया सुळे यांची भाषणं म्हणजे महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांना एखाद्या महाविद्यालयीन युवतीनं केलेली भाषणं आहेत. तुमचं भाषण आक्रमक नसू देत, तुमचं भाषण विचारगर्भ नसू देत, तुमचं भाषण हे एखाद्या विचारधारेशी जे आहे ते जोडलेलं पाहिजे. तुमची विचारधारा काँग्रेसी विचारधारा आहे की डावी विचारधारा आहे की भाजपशी जुळवून घेणारी आधुनिक भाजपशी जुळवून घेणारी उजवी विचारधारा, हिंदुत्ववादी विचारधारा आहे, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. सुप्रिया सुळे यांची विचारधारा कशी आहे तर ती त्यांच्या बाबांच्या विचारधारेसारखीच आहे. सुप्रिया सुळे यांची विचारधारा ही संधिस्वादू आहे. अशी संधिस्वादू विचारधारा फार काळ चालत नाही. सतत चर्चेत राहणं, सतत हेडलाईन्समध्ये राहणं हे शरद पवारांना शक्य होतं. ते प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. सुप्रिया सुळे यांची तुलना नकळत शरद पवारांशी करण्याचा मोह जो आहे तो अनेकांना टाळता येत नाही. शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक दिग्गज राजकारणी आहे. यानं 50-60 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे स्वतःभोवती फिरवत ठेवलं. आजही याही वयात म्हणजे वयाची 85 वर्ष पूर्ण केल्यानंतर देखील शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहतात. यातच सर्व काही आलं. वडिलांकडून जवळ राहिल्यानंतर अनेक कार्यकर्ते अनेक गोष्टी शिकले, त्यांच्या सोबत राहिले किंवा त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले, तिथेही शरद पवारांचं नाव घेतात. परंतु या सगळ्यातून स्वतः काहीतरी शिकण्याची आवश्यकता असते. ते सुप्रिया सुळे शिकलेले आहेत असं पुण्यातल्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधून वाटत नाही. बारामतीला गौतम अदानी आल्यानंतर अदानी हे माझे मोठे भाऊ आहेत आणि मोठ्या अडचणीच्या वेळी मला या माझ्या मोठ्या भावाची आठवण होते असं जर सुप्रिया सुळे सांगत असतील तर सुप्रिया सुळे यांचं भविष्य नक्की कठीण आहे असं म्हणता येईल. अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची एक नक्कल केलेली आहे की सुप्रिया सुळे लोकांशी कसं बोलतात आणि ती नक्कल जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे रील्सच्या माध्यमातून पोहोचली आणि अतिशय लोकप्रिय झाली. अजितदादा त्यांची नक्कल करताना म्हणतात,
अरे कसा आहेस तू, बरा आहेस का, काही अडचण असेल तर मला येऊन भेट. कार्यकर्त्यांशी असं नाटकी बोलून काम होणार नाही. तुमच्या अंगावर येऊ देत, तुमच्याशी भांडू देत, तुम्हाला 2 शब्द बोलू देत, पण तुमच्या अडचणीला आणि संकटाला सामोरा जाणारा नेता जो आहे तो तुमच्यासोबत असला पाहिजे. हे कदाचित ह्या सगळ्या गोष्टीतून अजित पवारांना सांगायचं असावं. अजितदादांना काय सांगायचं असेल ते सांगायचं असू देत, परंतु सुप्रिया सुळे यांची बोलण्याची पद्धत, यांचं प्रेस कॉन्फरन्समधलं वागणं, संसदेतली सुप्रिया सुळे यांची गोंधळलेली भाषणं, या सगळ्याला काही प्रमाणात शरद पवारही जबाबदार असतील. परंतु रस्त्यावर येऊन काम करणं, ग्राउंडवर राहणं, ग्राउंड रिॲलिटीला सामोरं जाणं आणि लोकांच्या प्रश्नासाठी सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणं, याच्यासाठी गेल्या 25 वर्षात सर्वात जास्त संधी महाराष्ट्रातल्या कुठल्या व्यक्तीला उपलब्ध झाली असेल तर ती संधी सुप्रिया सुळे यांना झाली होती. त्या संधीचा फायदा सुप्रिया सुळे यांनी जर करून घेतला असता प्रत्येक दिवशी, तर 10 वर्षापूर्वीच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांच्या रूपाने मिळाली असते. परंतु तसं व्हायचं नव्हतं. सुप्रिया सुळे यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. परंतु सुप्रिया सुळे यांनी या गोंधळलेल्या भूमिकेतून बाहेर पडलं पाहिजे. ही गोंधळलेली भूमिका आणि विचारधारा नसलेलं त्यांचं बोलणं असंच चालू राहिलं तर सुप्रिया सुळे यांचं भविष्य अंधारमय राहील, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही. जय भवानी, जय शिवाजी.